इकडे दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस मध्ये बिघाड झालाय। मनमाड जवळच्या पानेवाडी स्थानकावर गाडी उभी आहे। गाडीला 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झालाय। प्रेशर पाईप तुटल्यानं गाडीचा खोळंबा झालाय। प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। राजधानी एक्सप्रेस खोळंबल्यानं मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे। तर दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस मध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। मनमाड जवळच्या पानेवाडी स्थानकाजवळ ही गाडी उभी आहे आणि या गाडीला जवळपास 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झालेला आहे। दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस मध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। प्रेशर पाईप तुटल्यानं गाडीचा खोळंबा झालाय। सध्या या पाईप दुरुस्त करण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे, मात्र या गाडीला विलंब झालाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, काय अधिक माहिती आहे? नक्कीच दीपाली, आपण जर पाहिलं तर राजधानी एक्सप्रेस जी दिल्लीकडनं मुंबईकडे जाते आणि सकाळच्या वेळी मुंबईकडे जात असताना मनमाड जवळच्या पानेवाडी स्थानकाजवळ ती अचानक थांबली आणि त्या गाडीच्या प्रेशर पाईपमध्ये बिघाड झाल्यामुळे ह्या गाडीचा खोळंबा झालाय। आपण जर पाहिलं तर 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ ही गाडी या ठिकाणी उभी आहे आणि त्यामुळे प्रवाशांना देखील या ठिकाणी खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र रेल्वे प्रशासनाकडनं आता या ठिकाणी कर्मचारी जे ते युद्ध पातळी या ठिकाणी पोहोचले आणि युद्ध पातळी जे दुरुस्त करण्याचं काम जे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर राजधानी एक्सप्रेस जी ती मुंबईकडे जात असताना त्याच वेळेस मुंबईकडे जाणारी इतर प्रवासी गाड्या देखील मुंबईकडे जात असतात। मात्र मेन लाईनवर राजधानी एक्सप्रेस जी तिचा खोळंबा झाल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचा देखील या ठिकाणी विलंब झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र रेल्वे प्रशासनाकडनं आता हे काम युद्ध पातळीवर सुरू असून तातडीने गाडी रवाना करण्याचं काम जे ते सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे। दीपाली, निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।